आणि गरीबाच्या पोरी. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू टॅलीटेक सोल्युशन्स. टॅलीने नवीन रिलीज लॉन्च केलेला आहे 7.1. तर मग आज आपण बघूया टॅली प्राईम रिलीज 7.1 बीटा व्हर्जनचे फीचर्स. सुरुवात करूया आपण स्मार्ट फाइंड पासून. टॅलीने एक स्मार्ट फाइंडचा ऑप्शन दिलेला आहे. जर तुम्हाला कोणतंही एखादं लेजर त्याची एंट्री चेक करायची आहे, ओके, तर आपण यापूर्वी कसं करत होतो की ते लेजरचं नाव आपण टाईप करत होतो, ठीक आहे. पण आता तुम्हाला समजा आता मी एखाद्याला पेमेंट केलेलं आहे आणि त्या पेमेंटचं मला डिटेल माहिती नाही, म्हणजे कोणाला केलंय. सो आता मला ते सर्च करायचंय चेक नंबर थ्रू. टॅलीमध्ये माझी एंट्री झालेली आहे. सो मला फाइंड करायला एक टॅलीने एक ऑप्शन दिलेला आहे, ठीक आहे, स्मार्ट फाइंड म्हणून. आपण याच्यामध्ये इथे तो चेक नंबर टाकू शकतो. फॉर एक्झाम्पल मी चेक नंबर टाकला आहे 003461, ठीक आहे. आता मी ते एंटर करतो. आता ह्या चेक नंबरची ते एंट्री नाही दिसत आहे मला, बट आता मला ह्याच्या नियर अबाउट समथिंग म्हणजे एक्झॅक्टली मॅचेस नाही भेटत आहे मला. बट आता मला नंबर तो माहिती नाही आता एक्झॅक्टली काय नंबर आहे. सो मी तो नंबर कसा फाइंड आउट करणार. सो इथे ऑप्शन्स दिलेला आहे, ठीक आहे. इन्क्लूड पार्शियल मॅच पण नाही आहे, ठीक आहे. सो एक्सक्लूड पार्शियल मॅच नाही आहे, म्हणजे चेक नंबर तुम्हाला प्रॉपर टाकावा लागणार तरच ते तुम्हाला एंट्री देणार, ठीक आहे. सो आता मला चेक नंबर तर माहिती नाही आहे. सो मी एखाद्या एंट्रीमधून एक चेक नंबर घेऊया, ठीक आहे. आता मी फॉर एक्झाम्पल आता इथे पेमेंट ट्रान्झॅक्शनमध्ये गेलो आहे, ओके. सपोज इथे मी गेलो, आता ही डिटेल आहे, ओके. आता हा मी ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे. सो आता मला हे सर्च करायचं आहे, ठीक आहे. आता मी इथे डायरेक्ट स्मार्ट फाइंड मधून मी जाऊन इथे तो नंबर टाकणार, एंटर करणार. एंटर केल्यावरती मला पूर्ण त्याची हिस्ट्री येणार. सो फर्स्ट ऑप्शन दिलेलं आहे ट्रान्झॅक्शन्स. एखादं तुम्ही नाव किंवा नंबर, चेक नंबर सर्च करतात तर तो चेक नंबरचं डिटेल तुम्हाला इथे भेटून जाईल. सो या पद्धतीने तुम्ही स्मार्ट फाइंड ऑप्शन यूज करू शकता. स्मार्ट फाइंड फक्त वाउचर रिलेटेड नाही आहे. सो तुम्ही मास्टरमध्येही तुम्ही फाइंड आउट करू शकता. फॉर एक्झाम्पल आता इथे मला चेक करायचं आहे एअरटेल. सपोज मी इथं एअरटेलच्या नावाने सर्च करतोय, तर एअरटेलच्या नावाने सर्च केल्यानंतर मला इथे पूर्ण डिटेल भेटते. तर एअरटेलच्या नावाने मला माझे किती ट्रान्झॅक्शन इथे झालेले आहेत, ओके, प्लस किती मास्टर्स माझे क्रिएटेड आहेत एअरटेलच्या नावाने. सो एअरटेल पेमेंट हे माझं ट्रान्झॅक्शन, एअरटेल पेमेंट हे माझं मास्टर्स क्रिएट आहे. हा एक लेजर्स क्रिएट आहे. बेसिकली हा माझा ग्रुप आहे, लेजर आहे. आणि हा स्टॉक आयटममध्ये पण एक माझं एअरटेलच्या नावाने क्रिएट झालेलं आहे. सो ह्या पद्धतीने हा स्मार्ट फाइंडचा ऑप्शन्स आहे. याच्यामध्ये इन्क्लूड पार्शियल मॅचेस, एक्झॅक्ट मॅच ओनली हे तुम्ही बघू शकता. ह्यानंतर दुसरा फीचर्स दिलेला आहे टॅलीने, ऑटो रॅप टेक्स्ट, ठीक आहे. सपोज तुम्ही एखादी एंट्री करत आहे, ओके. एक्झाम्पल बघायला गेलं तर मी आता इथे एक एंट्री केलेली आहे. सपोज आता माझी ही एंट्री आहे. आता या एंट्रीमध्ये स्टॉक आयटम काय आहे तो मला इथे विजिबल नाही, प्रॉपर म्हणजे रिडेबल नाही होत आहे, ओके. विजिबल आहे बट मी रीड नाही करू शकत कारण की तो श्रिंक झालेला आहे. सो टॅलीने एक नवीन फीचर्स दिलेला आहे या प्राईम 7.1 मध्ये. तुम्ही ऑटो रॅप करू शकता. सो बेसिकली त्याच्यासाठी सेटिंगमध्ये तुम्हाला जावं लागेल. फर्स्ट ऑफ ऑल सेटिंगमध्ये गेलात की डिस्प्लेमध्ये तुम्हाला इथे एक ऑटो रॅपचा ऑप्शन भेटून जाईल. ऑटो रॅप टेक्स्ट हा तुम्हाला एनेबल करायचा आहे. ॲक्टिवेट केल्यानंतर जस्ट स्क्रीनच्या बाहेर या, एंटर करा, तुम्हाला दिसेल त्या पर्टिक्युलर आयटमचं नाव. याच पद्धतीने प्रिंटिंग लेवलला पण ऑप्शन दिलेलं आहे. यापूर्वी पण कसं सिंक व्हायचं प्रिंटिंग लेवलला. सो तुम्ही बेसिकली इथे कॉन्फिगरमध्ये जाऊन ऑटो रॅप टेक्स्ट फर्स्ट ऑप्शन दिलेला आहे, हा तुम्ही यस करू शकतात. एक्सपोर्टसाठी पाहिजे, शेअरसाठी पाहिजे, प्रिंटसाठी पाहिजे का प्रिंट एक्सपोर्ट शेअरसाठी पाहिजे हे तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. सो इथे सपोज मी इथे प्रिंट एक्सपोर्ट शेअर सिलेक्ट करतो आणि सेव्ह करतो. प्रिव्ह्यू तुम्ही बघून जाल, हा आपला प्रिव्ह्यू आहे, ओके. सो प्रिव्ह्यूमध्ये तुम्हाला प्रॉपरली मल्टीलाईन्समध्ये तुम्हाला
ते प्रोडक्टचं पूर्ण डिस्क्रिप्शन भेटून जाईल, प्रोडक्टचं नाव भेटून जाईल. त्याच्यानंतर तिसरा फीचर्स आहे अकाउंटिंग रिलेटेड. सो टॅलीने अकाउंटिंग रिलेटेड एनहान्समेंट आणलेले आहेत. आता तुम्ही ह्याच स्क्रीनवरती बघू शकता की डिस्काउंट पर्सेंटेज वाईज पण तुम्ही डिफाईन करू शकतात, प्लस अमाऊंट वाईज पण डिफाईन करू शकतात. यापूर्वी फक्त अमाऊंट पर्सेंटेज वाईज होतं, आता तुम्ही अमाऊंट वाईज पण डिफाईन करू शकता. फॉर एक्झाम्पल इथे मी 10% टाकतो, सो 10% ती व्हॅल्यू मायनस होणार. ओके, न देता मला व्हॅल्यू डिफाईन करायची आहे. सपोज मला इथे 2000 व्हॅल्यू डिफाईन करायची, सो मी इथे डिस्काउंटमध्ये 2000 टाकणार, एंटर करणार. सो बेसिकली जो रेट आहे माझे, मूळ माझी जी किंमत आहे त्या किमतीमधून 2000 रुपये डिस्काउंट्स मायनस झालेले आहे आणि अमाऊंट इथे तुम्हाला दिसत आहे. त्याच्यानंतर आपण बघू इनव्हॉइस टेम्पलेट्स. सो इनव्हॉइस टेम्पलेट्समध्ये टॅलीने एनहान्समेंट केलेले आहे. यापूर्वी टॅलीचे दोनच फॉर्मॅट होते, एक नॉर्मल इनव्हॉइस आणि एक सिम्पल इनव्हॉइस. सो बेसिकली तुम्हाला मी नॉर्मल इनव्हॉइस पहिल्यांदा दाखवतो टॅलीचा. इथे टेम्पलेट लिस्ट आहे, ही टेम्पलेट लिस्ट आहे. हा मी एक ऑलरेडी माझा फॉर्मॅट मी तयार केलेला आहे. सो बेसिकली मी तुम्हाला इथून दाखवतो. टॅलीने प्रीडिफाईन टेम्पलेट्स दिलेले आहेत, टेम्पलेट 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे, 7 टेम्पलेट हा जो आपला क्लासिक आहे, जो टॅलीचा डिफॉल्ट आहे फॉर्मॅट. सो आपण फर्स्ट बघू टेम्पलेट 1. टेम्पलेट 1 मध्ये तुम्ही टेम्पलेट 1 तुम्हाला ह्या पद्धतीने दिसेल. मी झूम करून दाखवतो तुम्हाला. कंट्रोल टी केलात की झूम होणार, कंट्रोल टी. ओके, सो बेसिकली हा फर्स्ट फॉर्मॅट आहे टेम्पलेट 1. इथे तुम्ही बघू शकता टायटल दिलेला आहे, सब टायटल दिलेलं आहे, कंपनी रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे, अगेन कंपनी रिलेटेड डिटेल्स पूर्ण, स्टेट, पिनकोड, उद्यम नंबर, सीएन. उद्यम नंबर यापूर्वी टॅलीमध्ये नव्हता, तो आता टॅलीमध्ये दिलेला आहे. सीआयएन नंबर तुम्ही डिफाईन करू शकतात, कॉन्टॅक्ट, जीएसटीएन, ईमेल आय डी, बायर्स डिटेल्स, इनवॉइस नंबर, डिस्क्रिप्शंस, जीएसटी, क्वांटिटी, रेट पर डिस्काउंट, डिस्काउंट पर्सेंटेज वाईज और अमाऊंट वाईज आणि टोटल अमाऊंट. इथे खाली दिलेलं आहे HSN ब्रेकअप, HSN और SSC ब्रेकअप. त्याच्यानंतर इथे दिलेलं आहे ऑथराइज सिग्नेचरीसाठी डिजिटल सिग्नेचरचा एक हा ऑप्शन्स. ओके, इथे कस्टमर सील अँड सिग्नेचरचा ऑप्शन दिलेला आहे. सो टॅलीने ह्या फॉर्मॅटमध्ये चेंजेस असे केलेले आहेत की उद्यम नंबर ॲड केलेला आहे, त्याच्यानंतर इथे लोगोसाठी स्पेस दिलेले आहे. ठीक आहे, हा फॉर्मॅट पूर्णपणे डिझाईन केलेला आहे टॅलीने. इथे कॉन्टॅक्ट नंबर, जीएसटी नंबर, ईमेल आय डी. तुम्ही याच्यामध्ये तुम्ही चेंजेस करू शकता. तुम्हाला जर समजा या फॉर्ममध्ये काही चेंजेस पाहिजे असेल, सो तुम्ही चेंजेस करू शकतात. त्या चेंजेसमध्ये हे सगळे ऑप्शन्स दिलेले आहे चेंजेस करण्यासाठी. एखादी फील्ड, फॉर एक्झाम्पल एखादा तुम्हाला समजा इथे तुम्हाला CN नंबर नको आहे, सो तुम्ही ही फील्ड रिमूव्ह करू शकता. इथे तुम्हाला ऑप्शन्स दिलेला आहे, ॲड और रिमूव्ह फील्ड, एंटर, शो CN, नो मी इथे ठेवतो, सेव्ह करतो. बघा CN नंबर केलेला आहे. सो ह्या पद्धतीने तुम्ही कोणती फील्ड रिमूव्ह करू शकतात किंवा एखादी फील्ड तुम्हाला ॲड करायची असेल तर तुम्ही ॲडही करू शकतात. ओके, सो ह्या ऑप्शन्समधून तुम्हाला जो पण ऑप्शन्स पाहिजे असेल तो तुम्ही ॲक्टिवेट डिॲक्टिवेट करू शकतात आणि तो तुम्हाला प्रिंटमध्ये दिसेल. त्यानंतर आपण बघणार आहोत लोगो. लोगो कसा ॲड करायचा. सो लोगोसाठी इथे तुम्हाला एक ऑप्शन दिलेला आहे. ठीक आहे, तुम्हाला इथे एक ऑप्शन दिलेला आहे लोगोसाठी. झूम करतो मी. आता हा लोगो मला एडिट करायचा आहे. सो मी इथे जातो, ॲड और रिमूव्ह फील्ड, कंपनी लोगो,
कंपनी लोगो यूज करायचा आहे आणि तुम्हाला एंटर करून इथे पार्ट डिफाईन करायचा आहे. ठीक आहे. आता मी हा माझा लोगो मी ह्या टॅलीच्या फोल्डरच्या पाथमध्ये या पाथमध्ये ठेवलेला आहे. सो मी इथून तो सिलेक्ट केलेला आहे आणि सिलेक्ट करून सेव्ह केल्यानंतर मला तो इथे दिसत आहे. त्याच्यानंतर सपोज तुम्हाला वॉटरमार्क ॲड करायचा असेल, ठीक आहे, सो तुम्ही वॉटरमार्क हे ॲड करू शकता. वॉटरमार्क तुम्हाला इमेजच्या स्वरूपात आणि टेक्स्टच्या स्वरूपात तुम्ही ॲड करू शकता. मी इथे वॉटरमार्कमध्ये जातो. वॉटरमार्कमध्ये इमेज सिलेक्ट करतो. सेम तुम्हाला इमेजमध्ये वॉटरमार्कचं तुम्हाला समोर बॅकग्राऊंडमध्ये आता मला हा द्यायचा आहे. ओके, माझा लोगोच बॅकग्राऊंडमध्ये द्यायचा आहे आणि अलाइनमेंट मला विचारणार हॉरिझॉन्टल वे की डायगोनल वे मध्ये द्यायचं. सपोज मी हॉरिझॉन्टल सिलेक्ट केलेलं आहे आणि ते मीडियम सिलेक्ट करतो. कॅपॅसिटी लाईट सॉरी. सो या पद्धतीने मला माझा वॉटरमार्क ॲड झालेला आहे, तुम्ही बघू शकता. ओके, आता सध्या मी वॉटरमार्क नन करतोय. ठीक आहे. वॉटरमार्क टेक्स्टचा पण ऑप्शन दिलेला आहे. तुम्ही टेक्स्टही इथे टाकू शकता. एंटर टेक्स्ट तुम्हाला जे पण टाकायचं असेल. ठीक आहे. सपोज आता हे इनवॉइस पेड आहे, सो तुम्ही पेड इनवॉइस म्हणून डिफाईन करू शकता. ठीक आहे. कलर कोणता आहे तुम्ही डिफाईन करू शकता. अलाइनमेंट हॉरिझॉन्टल इथे सिलेक्ट करा. ठीक आहे. मीडियम, लाईट, सॉरी दिसत नाही, एक सेकंड. हॉरिझॉन्टल लाईट कॅपॅसिटी एक्झाम्पल डार्क करतो. ओके, सो तुम्हाला इथे डार्क केल्यानंतर इथे दिसत आहे या ग्रे शेडमध्ये मी दिलेला आहे. सपोज मी आता हा वॉटरमार्क कलर चेंज करतो. ठीक आहे, हा डिफाईन करतो डार्क मोड. ठीक आहे. सो पेड इथे माझं आलेला आहे. सो या पद्धतीने तुम्ही वॉटरमार्क ॲड करू शकता. त्याच्यानंतर दिलेले आहे हेडर इमेज. आता तुम्ही इथे टॅलीमध्ये लोगो तर डिफाईन केलेला आहे. ओके, बट तुम्हाला सपोज आता इथे हा तर लोगो तुम्हाला पाहिजे, बट तुम्हाला आता हेडर पण पाहिजे एक्झाम्पल. ठीक आहे. सो तुम्ही इथे हेडर इमेज ॲड करू शकता. हेडर इमेज ॲड करण्यासाठी इथे येस करा, कंपनी लोगोमध्ये जा. ठीक आहे, इमेज सिलेक्ट करा. तुम्हाला ती जो हेडर तुम्ही ॲड करता तो तुम्हाला बिलो इनवॉइस टायटलचा पाहिजे की अबव इनवॉइस टायटलचा पाहिजे, ते ऑप्शन्स दिलेले आहेत. इथून तुम्ही सिलेक्ट करा बिलो इनवॉइस टायटल, फिट टू इमेज येस करा, फर्स्ट पेज ओनली येस अँड एंटर. सी, ओके, स्टार्ट ट्रेडर्स. आता कंपनी नेम माझी शो होत नाहीये. का नाही होते? कारण की हे माझं फॉर्म हे माझं हे फॉर्मॅट आहे. जेव्हा एंट्री ओपन करणार आणि एंट्रीमध्ये जेव्हा प्रिंट देणार तेव्हा माझं प्रॉपर कंपनी नेम वगैरे माझं शो होणार. ओके, याच पद्धतीने तुम्ही फुटर इमेजही ॲड करू शकता. फुटर इमेजचा ऑप्शन दिलेला आहे. फुटर इमेजमध्ये तुम्हाला एखादा इमेज ॲड करायचा असेल तर तुम्ही इमेज ॲड करू शकता. आता मी इथे हाच इमेज सेट करतो, हायेस्ट ठेवतो आणि लास्ट पेज ओनली सी. फुटर इमेजही माझा ॲड झालेला आहे. कस्टम फील्ड. आता टॅलीमध्ये हे सर्व ऑप्शन्स दिलेले आहेत. ओके, बट आता सपोज तुम्हाला एखादा ऑप्शन्स तुम्हाला ह्या फॉर्मॅटमध्ये ॲड करायचं असेल, ठीक आहे, जो इथे प्रीडिफाईंड नाही आहे. ओके, ह्या ऑप्शन्समध्ये, बट तुम्हाला मॅन्युअली एक कस्टमाइज करून पाहिजे असेल एखादा ऑप्शन्स, सो तुम्ही तोही ऑप्शन्स ॲड करू शकतात कस्टम फील्डमध्ये जाऊन. कस्टम फील्डमध्ये तुम्हाला कंपनी डिटेल्सच्या रिलेटेड तुम्ही इन्फॉर्मेशन ॲड करू शकता. फुटरमध्ये तुम्हाला एखादी इन्फॉर्मेशन ॲड करायची तीही तुम्ही ॲड करू शकता, किंवा पार्टी इनवॉइस डिटेल्स तुम्हाला चेंज करायचं, त्याच्यामध्ये काही ॲडिशन करायचं असेल तर तुम्ही करू शकता. तर आपण आता बघूया कंपनी डिटेल्स. कंपनी डिटेल्समध्ये गेलो मी. कंपनी डिटेल्समध्ये मला इंटर डिटेल्स मॅन्युअली मला इथे एखादी डिटेल ॲड करायची असेल, ठीक आहे, सपोज इथे ड्रग लायसन्स नंबर मला ॲड करायचा आहे. लायसन्स जे ब्लूमध्ये दिसत आहेत ते तुमचे डेली इनवॉइसेस आहेत जे पोर्टलवरून ऑटोमॅटिक फेच झाले. ओके, सो बेसिकली तुम्हाला याचं टॅली करायचं आहे. ऑप्शन्स दिलेला आहे इथे तुम्हाला. सो बेसिकली तुम्हाला हे तुमचे इनवॉइस टॅली करायचे आहेत. जर इनवॉइस तुमचे टॅली होत असेल तुमच्या ओरिजिनल इनवॉइस सोबत,
सो तुम्ही इथून त्याला रिकन्सिल करू शकता. फॉर एक्झाम्पल हा तुमचा हे तुमचे इनवॉइस सर्व टॅली झालेले आहेत. सो बेसिकली तुम्हाला इथे सेट जी सी स्टेटस ठीक आहे. सो हे काही फीचर्स आहेत जे टॅलीने दिलेले आहेत रिलीज 7.1 बीटा व्हर्जनमध्ये. बीटा व्हर्जन्स तुम्ही यूज करू शकता. त्यासाठी तुम्हाला टॅलीच्या साईडवरती जायचं आहे. टॅलीच्या साईडवरती जा, tallysolutions.com. डाउनलोड सेक्शन्समध्ये स्क्रोल डाऊन करा. डाउनलोड सेक्शनमध्ये तुम्हाला इथे लेटेस्ट टॅली 7.0 दिसत असणार. बट तुम्हाला जर 7.1 यूज करायचं असेल तुम्ही इथे क्लिक करून यूज करू शकता. अर्ली एक्सेस टॅली प्राईम 7.1 बीटा, इथे तुम्ही क्लिक करून हा तुम्ही बीटा व्हर्जन डाउनलोड करू शकता. बीटा व्हर्जन तुम्हाला 7.1 आणि एडिट लॉग 7.1 बीटा व्हर्जन दोन्ही तुम्हाला भेटेल. सो तुम्ही इथून डाउनलोड करून इन्स्टॉल करून रन करू शकता. सो गाईज, तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा. आणि अशाच मोर हेल्पफुल व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करा, लाईक करा. स्टे ट्यून. सी यू लेटर. बाय.